तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे सकाळ सकाळ माझी तयारी चालली होती प्रणीतच्या टिफिनची. त्याच्यासाठी मी आता बनवणार होते अ, उपमा आणि आलू पराठा. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली. पहिल्यांदा रवा भाजून घेतला. त्यानंतर हिरवी मिरची, कांदा ॲड केला. नंतर थोडे शेंगदाणे ॲड केले. मस्तपैकी हे सगळं परतून घेतलं. त्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकली. त्यानंतर भाजलेला रवा ॲड केला. एका साइडला मी पाणी गरम करायला ठेवले होते, जेणेकरून गरम पाणी टाकल्यामुळे रवा सुटसुटीत आणि छान मस्त शिजतो. त्यानंतर ते पाणी ॲड केलं. पाणी ॲड करून थोडं मीठ टाकलं आणि अ, छानपैकी एक वाफ येऊ दिली रव्याला आणि मस्तपैकी असा रवा शिजलेला होता. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली. मस्तपैकी सर्व एकदम असं मिक्स करून छानपैकी रवा झालेला होता. त्यानंतर थोडंसं तूप वगैरे टाकलेलं, ते काही क्लिप घेतली नाही मी. त्यानंतर इथे पीठ आणि आलू स्मॅश करून त्यामध्ये सगळे बेसिक मसाले वगैरे ऍड केले. जास्त काही मी त्यामध्ये टाकलेलं नाही. फक्त जिरं, मोहरी पूड, धने पूड, थोडासा गरम मसाला, हळद पावडर वगैरे टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. याचं मस्तपैकी एक पोळी लाटून घेतली. तवा गरम झालेला, गरम तव्यावरती मस्त तेल वगैरे लावून छानपैकी पराठा शेकून घेतला दोन्ही बाजूने. आणि अशा पद्धतीने गणितला आवडणारा आलू पराठा आणि उपीट बनवलेलं होतं.